नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडविणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्यासाठी वाण देण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याचबरोबर आणखीन एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरन्हाण. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते, पण यामागे कारण काय असते हे काही जणांना माहीत नसते. बोरन्हाण का केले जाते आणि ते कसे करावे जाणून घेऊया. यामध्ये बाळांच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे आणि त्या ऋतूत येणाऱ्या फळांना चाखण्याची सवय ही त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा बोरन्हाण ही त्याचीच प्रतीकं आहेत. बाळांवर असं सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हावू दे, कायम बाळगोपाळांनी घेतलेले म्हणजेच सर्वांचे लाडके होऊ दे, अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच होय. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसे शेजाराबाजारांना बोलवावे. खाली स्वच्छ आसन पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवार ओतावेत. इतर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरन्हाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि वाईट दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. बोरन्हाणामध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणाच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत, हा त्यामागचा हेतू असतो. म्हणून यात बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचतात, खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किटं देखील समाविष्ट करण्यात येतात. बोरन्हाण कसे करावे? बाळाला छान शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालतात. हलव्याचे दागिने, फुलं आणि बोरं, ऊसाचे तुकडे, शेंगा, मुरमुरे यांची सजावट करतात. बाळाला पाटावर बसून किंवा कडेवर घेऊन त्याच्या डोक्यावरून हळद कुंकू आणि या सर्व वस्तू टाकतात. या वस्तू गोळा करून इतर मुलांना वाटतात, जेणेकरून त्यातून मुलांना आनंद मिळतो आणि बोरे खाण्यास प्रोत्साहन मिळते. थोडक्यात बोरन्हाण हा एक पारंपरिक, मजेदार आणि आरोग्यदायी दृष्टिकोन असलेला सोहळा आहे, जो लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी साजरा केला जातो. वरील माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.